हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सातारा सांगली स्पेशल लाटी वडी कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात। लाटी वडी 5-6 दिवस आरामात टिकते, त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रवासाला जायचं असेल तर ही वडी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि सोबत पण नेऊ शकता। लाटी वडी बनवायला खूपच सोपी आहे, अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही वडी बनवून होते। तुम्ही जर अशाच प्रकारे वडी बनवली तर पहिल्या प्रयत्नात पण तुमची वडी छान अशा प्रकारे बनेल। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर लाटी वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। प्रथम सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तीळ, खोबरे, लसूण, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, काळं तिखट, मीठ, खसखस, धने, जिरे। पॅनमध्ये घ्यायचे आहे 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस। खसखस खूपच नाजूक असते त्यामुळे लगेच करपते, त्यासाठी पटपट अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपण अगदी लालसर रंगावरती हे दोन्ही पदार्थ भाजून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता तीळ अशा प्रकारे तडतड उडायला सुरुवात झालेली आहे। इथपर्यंतच आपल्याला हे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर पॅनमध्ये घ्यायचे आहेत अर्धा चमचा धने। धने पण अगदी 1 मिनिटभरच भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर घ्यायचे आहे अर्धी वाटी सुके खोबरे। तर सुक्या खोबऱ्याचा खिसूच वापरायचा आहे आणि अशा प्रकारे तो लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे या लाटी वडीमध्ये या खोबऱ्याची टेस्ट खूपच छान येते। त्यानंतर पॅनमध्ये घ्यायचे आहे 1 चमचा जिरी, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आपण भाजून घेतलेले संपूर्ण जिन्नस याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। इथे आपले खोबरे पण संपूर्णपणे थंड झालेलं आहे, ते हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। हे खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं नाही, नाहीतर त्याला तेल सुटण्याची शक्यता असते। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं होतं वाटण ते घेऊयात। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा सोलापुरी काळं तिखट, याच्यामुळे ही वडी खूपच झणझणीत बनते। चवीप्रमाणे मीठ, खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर लाटी वडी बनवण्यासाठी आपलं सारण बनवून तयार आहे। वडीचं स्टफिंग बनवून घेऊयात। वडीचं सारण बनवून झालेलं आहे, स्टफिंग बनवून घेऊयात। स्टफिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ सम प्रमाणात वापरायचं आहे। त्यानंतर चमचेप्रमाणे मीठ, अगदी चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि 1 चमचा ओवा हातावरती अशा प्रकारे प्रेस करून टाकायचा आहे। याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत। तेलाचं मोहन अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते याच्यावरती ॲड करूयात। अशा प्रकारे तेलाचं मोहन घातल्यामुळे ही वडी खूपच खुसखुशीत बनते आणि खायला पण खूपच छान लागते। त्यानंतर प्रथम तेल गरम आहे त्याच्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। त्यानंतर हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक कणाला हे तेलाचं मोहन चिकटलं पाहिजे। तर अशा प्रकारे त्याचा गोळा बनत आहे, इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे, पातळ अजिबात बनवायचं नाही। पातळ बनवलं तर आपली वडी व्यवस्थित बनणार नाही। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम घट्टसर असं हे बनवून घेतलेलं आहे। झाकून ठेवूयात आणि अगदी 5 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे छान अशा प्रकारे मुरेल। ह्याच्यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ असं ठेवायचं नाही। तर अशा प्रकारे आपलं सारण बनवून तयार आहे, पीठ पण मळून तयार आहे। लाटायला सुरुवात करूयात। पोळपाटावर 1 चमचा तेल घेतलेलं आहे, ते तेल ह्या संपूर्ण पोळपाट लावून घ्यायचं आहे आणि बेलण्याला पण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एक गोळा ठेवून घेऊयात। चपाती एवढ्याच आकाराचा हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि छान अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे। एकदम पातळ लाटून घ्यायचा, अगदी चपाती आपण जशा प्रकारे लाटून घेतो तशाच प्रकारे लाटून घ्यायचा आहे। ही चपाती आपण जितकी पातळ लाटू तितकी आपली वडी खुसखुशीत होण्यासाठी मदतच होते। तर तुम्ही पाहू शकता इतक्या साईजची आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर ही वडीची टेस्ट आणखीनच वाढायसाठी ह्याच्यावरती आपण तीळ पसरून घेणार आहोत आणि बेलण्याने प्रथम लाटून घेणार आहोत, म्हणजेच हे तेलामध्ये सुटणार नाहीत। तर अशा प्रकारे संपूर्ण तीळ ह्याच्यावरती लाटून घेतलेले आहेत, मी छान अशा प्रकारे बसलेले आहेत। त्याची साईड पलटी करून घेऊयात आणि ह्याच्यावरती जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते घेऊयात। तर इथे सारण अजिबात जास्त घालायचं नाही, जास्त सारण जर लावलं तर ते तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे सारण पण पसरून घेतलेलं आहे। ही वडी अशा प्रकारे त्याचं रोल करून घ्यायचा आहे। तर हा रोल पण बनवताना दाबून बनवून घ्यायचा, म्हणजेच ही वडीमध्ये तेलामध्ये सुटणार नाही आणि छान अशा प्रकारे हे सारण बाहेर पण येणार नाही। त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कट करू शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचे अगदी छान अशा प्रकारे ही वडी बनवून तयार झालेली आहे। प्रथम ही वडी उकडून घेणार आहोत, त्यासाठी पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यावरती चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे ह्या वड्या संपूर्णपणे ठेवून घ्यायच्या आहेत
अशा प्रकारे कापड नाही ठेवलं तरी पण चालेल, परंतु ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. झाकण ठेवून अगदी 5 मिनिट मीडियम गॅसवरती ह्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर संपूर्णपणे थंड करून घेऊयात. वड्या संपूर्णपणे थंड झालेल्या आहेत. त्यानंतर आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत. इथे वड्या तुम्ही शॅलो फ्राय करून घेतल्या तरी पण चालेल. तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्या वड्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. त्याची साईड सतत पलटी करत ह्या वड्या अगदी खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. वड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजेच खाताना त्याची टेस्ट खूपच छान लागते. तर अशा प्रकारे सतत साईड पलटी करत राहायची आहे, नाहीतर एका साईडने वड्या करपण्याची शक्यता असते. आणि मीडियम गॅसवरतीच ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत. जर तुम्ही शॅलो फ्राय करत असाल तरी पण चालेल. अगदी तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशा प्रकारे आपल्या ह्या लाटी वडी बनवून तयार आहे. अगदी सातारा सांगली स्पेशल अशी लाटी वडी बनवून तयार आहे. ही वडी तुम्ही घरी नक्की बनवून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.